हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर कालच आपण मटन रश्श्याची रेसिपी बघितलेली, तर आज आपण चिकन सुक्कं बघतोय. तर हे दोन्ही आपण यात्रेला चिकनचं सुक्कं आणि मटन पातळ रस्सा असं बनवलेलं होतं. तर त्यासाठी मसालाही आपण बघितला होता की हे सगळं आपण वाटून घेतलं होतं चांगलं भाजून. त्यानंतर चुलीवर एक पातेलं गरम करत ठेवलं, त्यामध्ये भरपूर तेल घातलं आहे आणि हा कांदा घातला आहे. तर कांदे जवळपास 10 ते 12 तरी कांदे अगदी बारीक असे चिरून घेतलेत आणि 2 दालचिनीचे तुकडे आणि 5 ते 6 तमालपत्र घातलेत. तर तमालपत्र आणि दालचिनी मी मुद्दामून नंतर घातले, कारण ते करपलं जाईल तेलावर एवढा सगळा कांदा भाजेपर्यंत, म्हणून मी ते कांद्याच्या नंतर घातले. आणि त्यानंतर आपण घालणार आहोत आलं लसूण पेस्ट. तर जेवढंही आलं आणि लसूण पेस्ट बनवली होती त्यातली अर्धी आपण मटनला वापरली होती आणि अर्धी ही चिकनला घेतली. तर आता ती आलं लसूण पेस्ट आपण परतून घेऊयात तेलावर. तर मी 5 किलो सुक्कं चिकन बनवते आहे, तर त्यासाठीचं मी हे दाखवते आहे तुम्हाला. तर आता आलं लसूणही चांगलं परतवून झाले. तर मसाला वाटत असतानाच कांद्याचंच मसाल्याचं भांडं होतं मिक्सरचं, त्यामध्ये टोमॅटो वाटल्यामुळे त्याचा कलर थोडासा चेंज झाला आहे. तर हे 5 ते 6 टोमॅटो मी अगदी बारीक असे कच्चेच टोमॅटो वाटलेले आहेत. तर आता ते पेस्ट घातलेले आहे. तर आता आलं लसूण पेस्ट परतल्यानंतर आपण टोमॅटोची पेस्टही परतून घेणार आहोत. तर छान असं त्या मसाल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घेतलं आहे. त्यानंतर हा जो कांदा, खोबरं, बाजरीचं पीठ किंवा तीळ जे आहे त्याचा जो मसाला आहे, तर तो वाटलेला तोही आपण मटनला अर्धा घातला होता आणि अर्धा राहिलेला हा चिकनमध्ये घातला आहे. तर आपण डायरेक्ट चिकन करणार आहोत, म्हणजे त्याआधी काय आपण शिजवून वगैरे घेतलेलं नाही आहे. आणि हा मसालाही भाजलेला आहे, बस फक्त त्या कांद्यासोबत वगैरे मिक्स करून घेणार आहे. जास्त काय आपल्याला तो परतवायचा नाही आहे. मिक्स झाला की आपला मसाला रेडी होणार आहे परतवून. तर आता साईडनं लागलेला मसालाही मी काढून घेते आणि छान असा मिक्स करून घेते. तर आता त्यानंतर घालूयात काय मसाले. तर हा काळा मसाला आहे, त्यानंतर मिरची पावडर आहे, चिकन मसाला आहे, हळद आणि कांदा लसूण मसाला. तर कांदा लसूण मसाला हा घरगुती आहे आणि काळ्या मसाल्यामध्ये आपण आज बनवतो हे चिकन, तर काळा मसाला वापरला आहे. त्यानंतर थोडासा चिकन मसाला वापरला आणि कलरसाठी कश्मीरी लाल मिरची पावडर वापरली. तर हे सगळे आपण मसाले घालून घेतलेत आणि आता तेलावर सगळे मसाले छान असे परतवून घेतलेत. तर गावाकडे कसं फार अशा मसाल्यांचा यूज होत नाही कोणतंही चिकन, मटण असो कोणत्याही भाजीला. तर त्यामुळे मोजकेच मसाले घातलेले आहेत आणि त्यानंतर हे स्वच्छ धुवून असं घेतलेलं चिकन घालूयात. तर हे 5 किलो चिकन आहे आणि ते बारीक असं कट करून घेतलेलं आहे. तर आता चिकन मसाल्यासोबत छान असं मिक्स करून घेऊयात. तर साधारणतः 2 ते 3 मिनटं मी हे चांगलं त्यामध्ये मिक्स करून घेणार आहे. चांगला त्याला मसाला लागेल इथपर्यंत आपल्याला ते मिक्स करून घ्यायचं आहे. तर आता बघू शकता तुम्ही चिकनला छान असा मसाला सगळ्या बाजूनं लागायला लागला आहे आणि चुलीवर कसा एक स्मोकी फ्लेवर खूप छान येतो. तर ते परतत असतानाच मी त्यामध्ये कोथिंबीर घातली आहे. आपण आलं लसूण वाटतानाही त्यामध्ये कोथिंबीर भरपूर घातली होती, पण वरूनही घातले. त्यानंतर चवीनुसार मीठ घातलं आहे, तर खडा मीठ वापरलं आहे मी. तर ते मिठाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि आता परत एकदा आपल्याला छान असं ते मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यावर ठेवायचं आहे झाकण. तर आता चुलीची जी फ्लेम आहे तर ती मी थोडीशी कमी केली आहे आणि अगदी बारीक आपल्याला ती फ्लेम ठेवायची आहे आणि त्यावर आपल्याला पाणी न घालता हे चिकन शिजवून घ्यायचं आहे. तर बघू शकता त्याचं त्याला पाणी सुटतं आणि तेलावर पण हे चांगलं शिजलं जातं. चिकन शिजायला तसाही काय फार वेळ लागत नाही. चिकनवर फक्त म्हणजे चिकन चुलीवर फक्त निखाऱ्यावर छान असं आपण हे शिजवून घेणार आहोत. पाण्याचा यामध्ये बिलकुल वापर नाही केलेला. तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.